हॅलो एव्हरीवन, इट्स मी यशराज शिंदे. जर तुम्हाला माझ्याकडून कोणती पण एक गुड हॅबिट जर घ्यायची असली ना, ती ती सांगाल मी फिजिकल फिटनेस नाही सांगणार. ती सांगाल मी माझी एक जर्नलिंग आहे. ती लास्ट मी 1.5 इयरपासून फॉलो करतो आहे. ऑलमोस्ट हे मला आता 1.5 वर्ष झालं आहे. माझ्या लास्ट बड्डेला मी स्टार्ट केली ती. मला माहीत नव्हतं मी इतक्या दिवस कन्सिस्टंट राहील, बट आज डे 400 आहे या हॅबिटचा. सो मला आनंद खूप होत आहे. मी दर 100 डेजला सेलिब्रेट केलेला आहे ऑलरेडी हा 3 नोटबुक भरला आहे. त्याच्यानंतर मी ही पण माझ्या मित्रांनी मला गिफ्ट केली आहे. सो त्याच्यानंतर मी याच्यात मेंटेन करायला लागलो. सो याने काय तुम्हाला काय म्हणजे असं काय नाही की काही वेगळा चेंज होईल, बट एक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. जो तुम्हाला माझ्यात कॉन्फिडन्स दिसतो आहे ना, तो हा तर मी फिजिकल फिटनेस फॉलो करतो म्हणून तर आहे, बट जास्त तर त्याच्यामुळं माझ्याकडं हे कम्युनिकेशन वगैरे बोलण्याचा कॉन्फिडन्स आला आहे. सो ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे की डेली एक पेज राईट डाऊन करतो. जेव्हा मी स्टार्ट केलं तर डे 1पासून, तेव्हा मी 365 डेजची डिसिप्लिन बुक रीड करायला सुरुवात केली. त्यामध्ये डेली एक पेज रीड करायचं होतं, त्यांचा एक स्लोगन असायचा आणि त्याच्याखाली माझा डे लिहायचं. बट जसं मी इव्हॉल्व होत गेलो, 100 डेज 200 डेज होत गेले. सो मी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले. मी त्याला ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये कन्वर्ट केलं. सो 3 थिंगसाठी मी ग्रॅटिट्यूड लिहितो त्याच्यामध्ये, प्लस एखादी डेची नोट असेल ती पण लिहितो. सो याने काय होतं की तुमची ओव्हर थिंकिंग कमी होते, तुमची मेंटल क्लॅरिटी वाढते, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग होता. सो तुम्ही पण जर्नलिंगची स्टार्ट करा. फक्त 5 ते 10 मिनिट घेईल, बट एक लाँग टर्म एक कंपाऊंड इफेक्ट होऊन एकदम मस्त फायदा होईल. कारण मला आज डे 400 होतं आहे. सो तुम्ही बघू शकता मी इतक्या दिवस कन्सिस्टंट आहे. जरी मी 1.5 वर्षात फक्त 400 डेज आहे. काही दिवस तुमची हॅबिट मेंटेन होणार नाही. आता लास्ट मी घरी गेलो तेव्हा पण इतकी प्रॉपर मेंटेन नाही झाली. बट आहे की तुम्ही काहीतरी करताय तुमच्या ब्रेनला. जसं आपण बॉडीसाठी फिजिकल फिटनेस वर्कआउट करतो, तसं ब्रेनच्या एक्झरसाइज म्हणून ही तुम्ही फॉलो केली पाहिजे, की ज्याने तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या ॲटिट्यूडमध्ये, तुमच्या थिंकिंगमध्ये चेंजेस होत राहतील. सो इफ यू वॉन्ट टू टेक वन थिंग फ्रॉम मी, इट इज द बेस्ट थिंग यू कॅन टेक फ्रॉम मी. सो आज 400 डेज आहे. सो मी ग्रेटफुल आहे की 400 डेजपर्यंत मी कन्सिस्टंट आहे. तरी पण ही आपण पुश करणार आहे अजून. ह्याच्यात जसं तुम्ही तुमची लेवल पुश करत जाताल त्याच तुम्ही इव्हॉल्व होत जाताल. ॲटोमॅटिकली तुम्हाला कळेल की तुम्हाला काय करायचं आहे. माझ्याकडं ऑलमोस्ट 8 to 10 गुड हॅबिट आहे ज्या माझ्या लाँग टर्म गोलला सर्व करतात. सो याचा कंपाऊंड इफेक्ट मला हळूहळू कळेल. मी काय फास्ट नाही. पहिले मी एक हॅबिटपासून स्टार्ट केलं, नंतर सेकंड, थर्ड, असं मी स्लोली जातं. अजून पण मी प्रोग्रेसमध्येच आहे, फ्लोमध्येच आहे. स्लो आहे बट स्टेडी आहे, कारण की आपल्याला टर्टल व्हायचं आहे. कारण की ॲट द एंड तोच विन होतो. सो थँक्यू सो मच.